आज बनवूयात आपण एकदम हॉटेल स्टाईल टेस्टी अशी झणझणीत पावभाजी एकदम 15 मिनटात तयार होणारी। त्यासाठी आपण शक्यतो मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या घ्यायच्या। दुधी भोपळा, फ्लॉवर, टोमॅटो, गाजर, बटाटे, सिमला मिरची, कांदा, बीट आणि थोडे मटार असं आपण सगळं घेतलं आहे। आपण दुधी आणि गाजराची साल काढून घेणार आहोत आणि आपण ह्या सगळ्या भाज्या चॉपरमध्ये बारीक करणार आहे। त्यासाठी आपण या भाज्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। 4-5 तुकडे करायचे। अशा बारीक चॉपरमध्ये भाज्या टाकल्यात आपण आणि त्या छान बारीक करून घेतोय। अशा पद्धतीने सगळ्या भाज्या बारीक करून घ्यायच्यात आपल्याला आणि कुकरच्या भांड्यात काढल्यात। त्या आपण अशा छान दिसत आहेत भाज्या। वरून मटार टाकले आपण आणि आपण शिजतानाच 1 चमचा पावभाजी मसाला ॲड करतोय त्याच्यात। नंतर कुकर घेतला आपण, कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये ह्या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला। त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि आमच्याकडे पावभाजी बरोबर भात आवडतो म्हणून थोडासा भात रात्रीसाठी मुगाचं वरण असं लावते आहे, म्हणजे गॅसची पण बचत होते आपली। या सध्याच्या परिस्थितीत आपल्याला ह्याची खूप आवश्यकता आहे। असं तुम्ही नक्की करत जा, एकाच वेळी 2-3 गोष्टी कुकरमध्ये शिजवायच्या। कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे भाजी छान शिजते। कांदा चिरला नव्हता म्हणून आपण तो आता बारीक चिरून घेतोय फोडणीसाठी। कुकर गार झालेला आहे। छान अशी मऊ भाजी शिजली आहे बघा कुकरमध्ये। आपण आता ती स्मॅश करून घेणार आहोत स्मॅशरने। कोणाला जास्त स्मॅश केलेली आवडते, कोणाला कमी। आमच्याकडे जास्त अशी मऊसूद भाजी आवडते म्हणून मी जास्त स्मॅश करून घेणार, एकदम मऊ अशी। अशा पद्धतीने मी भाजी स्मॅश करून घेतलेली आहे। एकदम एकजीव झाली आहे ती। गॅस चालू केला आपण, कढई ठेवली आहे। बटर करपू नये म्हणून आधी आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकतोय, 1 चमचाभर, आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार बटर घालायचं। मुलं खाणार असतील पावभाजी तर जास्त बटर घातलं तरी चालतं। बटर थोडं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे जे मसाले आहेत पावभाजीला वापरायचे, आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि मीठ असं सगळं आपण घेतलं आहे। तर त्यातलं पहिलं आपण आलं लसूण पेस्ट बटरमध्ये टाकून परतून घेऊ। जे लोक जैन असतात त्यांनी नाही वापरलं तरी चालेल। छान परतून घेऊयात। मस्त असा वास सुटलाय। आलं लसूण पेस्ट परतली की त्याच्यामध्ये आपण थोडा कांदा घालणार आहे। कांदा पण आपल्याला छान मऊ शिजवायचा आहे। छान असं परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये आपण पाण्यामध्येच पावभाजीचा मसाला, तिखट, आपल्याला थोडी झणझणीत करायची म्हणून थोडं जास्त तिखट घातलं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करून घेतली आहे। असे पाण्यात भिजवून मसाले वापरले की मसाले करपत नाहीत पटकन। मी तसं करते कारण माझ्याकडे स्टीलची भांडी जास्त आहेत स्वयंपाकाला। आणि हा मसाला छान परतून घ्यायचा असा मस्त तेल सुटेपर्यंत। छान मसाला परततो। बघा मसाला परतून झालेला आहे आपला। आता आपण ह्याच्यामध्ये पावभाजी जी आपण स्मॅश करून ठेवली होती ती घालणार आहे।
भाजी घातली की छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये एकदम. आणि ही 5 ते 7 मिनटासाठी भाजी शिजवायची. आणि समजा तुम्हाला जर भाजी संध्याकाळी खायची असेल तर तुम्ही सकाळीच करून ठेवा, म्हणजे अशी मुरलेली भाजी खूप छान लागते. बघा रंग पण किती छान सुरेख आला आहे. आपण कुठलाही कलर वापरलेला नाही आहे, एकदम हॉटेलसारखा कलर दिसतो आहे. मीठ टाकूयात आपण आणि परत आपण 3-4 मिनटासाठी शिजवून घेऊ. एकीकडे गॅसवर आपण पाव गरम करतो आहे, त्याला आपण दोन्ही साईडनी बटर लावून छान भाजून घेणार आहेत पावाला. मस्त बटर लावूया. छान भाजी शिजली आपली, मस्त कलर आला आहे. आपण ती काढून घेतो आता आणि सर्व करतानाच त्याच्यामध्ये आपण बटर आणि वरून थोडा कांदा कोथिंबीर घालणार आहोत. मस्त अशी भाजी दिसते आपली. नक्की करून बघा. आवडली तर मला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.